हे एकदम डिजिटल मीटर आहे ह्याचा. इथे टेम्परेचर, इथे ह्युमिडिटी ऑलरेडी सेट केली असते आपण. आणि हे करंट टेम्परेचर, आतमध्ये टेम्परेचर एवढं आहे, आर्द्रता इथे आहे. फक्त हे कमी क्वांटिटीमध्ये, हे 128 अंडे देते, हे 64 अंडे देते. त्यामध्ये किती बसतात? ह्याच्यामध्ये 200, जवळपास 200च्या आसपास अंडे बसतात. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्यासाठी आम्ही नेहमीच व्हिडिओ घेऊन येत असतो. ज्या उद्योग करायचा असेल, ज्यांना कोंबडी पालन करायचं असेल, शेळी पालन करायचं असेल, तर बऱ्याच व्यवसायाची माहिती आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. तर आता मी अशा एका तरुण उद्योजकाकडे आलोय. तो इन्क्युबेटर, जे कोंबडीचं अंडे असतात, त्या अंड्यापासून पिल्लं कशी तयार करायची, ते आधुनिक पद्धतीने कसं तयार केली जातात, यासाठी हा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी आलोय. खास हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. तर आपण बघूया यांच्याकडून ते काय काय मशीन्स मिळतात. कोंबडी पालन तुम्हाला जर करायचं असेल तर त्यांच्याकडे A to Z त्यांच्याकडे हे गोष्टी मिळतात. तुम्हाला त्याच्यासाठी काय काय लागणार आहे, तर आपण त्यांच्याकडे काय काय भेटते ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. नमस्कार. नमस्कार सर. सर तुमचं सर्वजण आपल्या चॅनलमध्ये स्वागत. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव सागर गायकवाड आहे. गाव आमचं वडाचेवाडी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये? हो, सोलापूर जिल्ह्यामध्ये येते. ओके. माड्यापासून किती दूर असेल? माड्यापासून एक 10 किलोमीटर अंतरावर आहे. ओके. तर हे सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करताय ती ऑनलाईनच आहे? हो, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे. काही कस्टमर इथे येऊन परचेस करू शकतात, काही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. ओके. तुमच्याकडे काय काय भेटतं मग? आपल्याकडे सर्व पोल्ट्रीचं इक्विपमेंट सर्व मिळते. म्हणजे इन्क्युबेटर, चिकगार्ड, सगळे म्हणजे जे इन्क्युबेटर तयार करतात त्यांच्यासाठी स्पेअर पार्ट, सर्व काही इन्क्युबेटर सगळे मिळतात. म्हणजे डायरेक्टली तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कसं? हो 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 हो. ओके. कधीपासून करताय हे? आता एक 7-8 वर्ष झाले. 8 वर्ष? हो, 8 वर्ष झाले. ओके. तर आता आम्हाला इन्क्युबेटर ह्याच्याविषयी सुरुवातीला माहिती सांगा, नेमकं काय असतं ते? हे इन्क्युबेटर म्हणजे कसं आहे, आता उन्हाळ्यामध्ये वगैरे काय भरपूर ठिकाणी कोंबडी बसली आणि कोंबडी बसल्यानंतर ते कधी कधी पिल्ले काढत नाही. बरोबर. ते उठून जाते, असा प्रकार होतो. आणि ह्या इन्क्युबेटरमध्ये काय होतं, तसं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि वन टाइम जास्त पिल्ले निघतात. कमर्शियल यूजसाठी पण होते, घरगुती पण त्यासाठी होते. त्यासाठी चांगलं आहे हे. ओके. मग हे मशीन तुम्ही कधीपासून तयार करताय मग? हे 8 वर्ष झाले आता. ओके. टोटल तुमचा बिझनेस आहे 8 वर्षापासून? हो हो. आतापर्यंत कुठं कुठं प्रोव्हाइड केले? टोटल ऑल इंडियामध्ये आम्ही हे सर्व इन्क्युबेटर सप्लाय केले आहेत. ओके. ज्यावेळेस तुम्ही हे सुरू केलं तर त्यावेळेस तुम्हाला काय काय अडचणी आल्या होत्या? अडचणी हेच, आपलं पहिल्यांदा आम्ही बाहेरून एक इन्क्युबेटर घेतलं होतं. त्याला कसं व्होल्टेजचा वगैरे प्रॉब्लेम आला. मग त्याचा आमचा भरपूर अभ्यासच झाला. म्हणजे सारखं त्यांचे मोटर खराब हो, सारखे म्हणजे कोणते कंट्रोलर खराब हो, व्होल्टेजचा प्रॉब्लेम असेल तर हे होतं. मग आमचा त्याच्यामुळे पूर्ण अभ्यास झाला. तेव्हापासून आम्ही हा बिझनेस सुरू केला. स्वतःच इन्क्युबेटर? हो, स्वतःच आम्ही सुरुवात केली. तुमचं काय ब्रँडच्या नावाने तुम्ही? हे आमचं मेट्रो इन्क्युबेटरच्या नावाने ब्रँड आहे. टोटल तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता, युट्यूबवरती आहे, इंडिया मार्टवरती आहे, जस्टडाल आहे, सगळे साईटवरती आपलं उपलब्ध आहे. तुमच्या स्वतःचा पण युट्यूब चॅनल आहे ना? हो, स्वतःचं पण युट्यूब चॅनल आहे, मेट्रो इन्क्युबेटरच्या नावाने. ओके. तर आता पहिलं जे इन्क्युबेटर आपण बघतोय त्याची काय खासियत आहे आणि किती प्राइसिंग वगैरे काय आहे? हे आपलं हे सगळं मिनीमध्ये इन्क्युबेटर येतात. म्हणजे हे 300 कॅपॅसिटी पर्यंत, म्हणजे छोट्या फार्मरसाठी आहे. हे 300 अंड्याचं इन्क्युबेटर आहे आपलं. ओके. हो. तर ह्याची प्राइसिंग वगैरे? ह्याची प्राइसिंग 22,000 प्राइसिंग आहे. हो. नंतर ह्याच्यापासून छोटे छोटे सर्व इन्क्युबेटर आपले आहेत. आता सगळे व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करून घेऊ. 300 ह्यामध्ये अंडे टोटल आपले टाकू शकतो? हो, 300 अंडे कस्टमर ह्याच्यामध्ये वन टाइम टाकू शकतात, वन टाइम काढू शकतात. किंवा कस्टमरकडे एक 10 अंडे असतील, 15 अंडे, तेवढे टाकून पण ते काढू शकतात. तसं काहीच प्रॉब्लेम नाही, सगळे टाकावे म्हणून नियम नाही. किती व्होल्टेज वगैरे लागतं ह्याला? ह्याला आपलं नॉर्मल घरगुती लाईट तेच 220 व्होल्टवर हे आरामात चालून जाते. ओके. म्हणजे सिंगल फेजवर चालते? हो, सिंगल फेजवरती चालते हे मशीन. म्हणजे जे स्वतः छोटा व्यवसाय, हो, जे छोटे फार्मर आहेत किंवा नवीन ज्यांना बिझनेस वगैरे सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी एकदम उत्तम मशीन आहे. त्यामध्ये 300 अंडी टाकली तर त्यापासून किती पिल्ले तयार होतात? त्याच्यामध्ये आता जेवढे फर्टिलायझर अंडे आहेत ना, तेवढे हॅचिंग येते. म्हणजे जवळपास 90% पिल्ले निघतात. जर कस्टमरचे समजा 300 अंडे ते 10-15 अंडे अनफर्टिलायझर निघले तरी बाकीचे सर्व अंडे फर्टिलायझर असेल तर तेवढे 90% रिझल्ट मिळून जातो त्याच्यामध्ये. त्याचा जो कालावधी असतो नॅचरल आणि सेमच दोन्हीचा, कोंबडी खाली पण आणि ह्याच्या खाली पण सगळे सेमच असतात. किती दिवस लागतात? ह्याच्यामध्ये 18 दिवस अंडे रोटेशन होत राहतात. 18 दिवसानंतर रोटेशन आपण बंद करायचं. नंतर 21व्या दिवशी ते पिल्ल्या निघतात सर्व. ओके. म्हणजे 300 अंड्याचं इन्क्युबेटर होतं? हो, हे 300. प्राइस किती अंदाजे? हे अंदाजे 20 ते 22,000 पर्यंत ह्याची प्राइस आहे. किंमत कशी माहिती, किंमत जसं हे होईल, रेट वाढतील तसं रेट वाढत जातात त्याचे. तुम्ही जे यूज करता ह्याच्यात, हो, म्हणजे आता बाहेर हे टोटल अल्युमिनियम वगैरे आहे ना, त्याचे रेट कमी जास्त होत राहतात. त्याच्यामुळे थोडाफार डिफरन्स होऊ शकतो. ओके. हो. हे किती अंड्यांचं? हे नंतर आपलं 200 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. हो, ह्याचं पण सेमच फंक्शन आहे. हो, मग फक्त कॅपॅसिटी चेंज होत राहते. हे 300, 200, हे 150 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. ओपन करून दाखवायचं? हो हो हो. आता हे जे आहे हे किती म्हणलं तुम्ही? हे 150 अंड्याचं आहे. 150. हे 200 ते 300. हो हो.
ओके, ह्यामध्ये वेगळी काय फॅसिलिटी वापरली आहे का? नाही, सेमच फॅसिलिटी, फक्त ट्रे वाढतात. हे जे 2 ट्रे येतात, ह्याच्यामध्ये 3 ट्रे, त्याच्यामध्ये 4 ट्रे, असं ट्रे फक्त वाढत जातात. ओके ओके, म्हणजे छोटे छोटे कप्पे वाढवतात. कप्पे वाढतात. ह्याच्यामध्ये अंडे रोटेशन होतात. 18 दिवसानंतर हे रोटेशन बंद करून ठेवू शकतात कस्टमर आणि 21व्या दिवशी ह्याच्यामध्येच पिल्ले निघतात. एकदम फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे. त्यांना काहीच बघायची गरज नाही कस्टमरना. एकदा त्यामध्ये अंडे टाकून दिले की काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मशीन 24 तास चालू हो, 24 तास चालू ठेवायची. ह्याच्यासाठी इलेक्ट्रिक पार्टसाठी आपण 1 वर्ष वॉरंटी देतो आणि बॉडीसाठी 10 वर्ष वॉरंटी देतो. त्याला बॅटरी एखाद्याला लाईट वगैरे गेली तर? हो, आता आपल्याकडे काही मॉडेल कसं आहेत, ज्या कस्टमरकडे इन्व्हर्टर वगैरे आहे किंवा 1-2 तास लाईट जाते तरी पण काय प्रॉब्लेम नाही. 2 तास ह्याच्यामध्ये पूर्ण हिट लॉन सीट असते. ह्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन राहते. ओके, म्हणजे 2 तास तरी त्याची कॅपॅसिटी आहे विदाउट लाईट? हो, विदाउट लाईट चालू शकते. फक्त कस्टमरने एकदम फ्रेश अंडे टाकायचे. 4 ते 5 दिवसाचे अंडे टाकून द्यायचे आणि फ्रीजचे वगैरे अंडे टाकायचे नाहीत. आता हे तो जरा दाखवा की हे काय मॅन्युअल वगैरे काय? हा जो आहे ना, हा टायमर आहे. ह्याच्यामध्ये अंडे रोटेशनसाठी आपण 1-1 दिवसाचं 1-1 तासाचं रोटेशन सेट केलं असते आणि इकडे टेम्परेचर ह्युमिडिटी कंट्रोलर आहे. हे टोटल आम्ही सेट करून दिले असते. ते कस्टमरला काही हात लावायची गरज नाही. तरी पण जर काय त्यांना चेंज वगैरे करायचं असेल त्याचे पण आपले व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. प्रत्येक प्रोडक्टची 1-1 व्हिडिओ आपण सेपरेट बनवून दिले आहेत. ते त्याच्यावर जाऊन बघू शकतात. आणि हे नंतर 75 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. म्हणजे एकूण टोटल 4 जे मॉडेल आहेत त्यामध्ये क्वांटिटी कमी? हा, फक्त क्वांटिटी असं अंड्याचं फक्त कॅपॅसिटी वाढत जाते. हे 75, 150, 200, 300 असं कॅपॅसिटी वाढत जाते. ओके, आता हे जे आहेत छोट्या फार्मरसाठी तुम्ही तयार केलेले? हो. आणि आपल्याकडे ज्यांना एकदम कमर्शियलसाठी बनवायचं आहे, म्हणजे 1 टाइम 1000 पिल्ले, 2000 पिल्ले, 5000, 15000 अंड्यापर्यंत आम्ही इन्क्युबेटर मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि टोटलमध्ये त्यांना सर्व्हिस वगैरे प्रोव्हाइड करायचे हे सर्व आम्ही करतो. जास्तीत जास्त किती अंड्यापर्यंत आपल्याकडे? 15,000 अंड्यापर्यंत. 15,000? हो. आणि ज्या कस्टमरने आता पहिले बाहेरून जे इन्क्युबेटर घेतलेत त्यांचा पण काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही ते पण सॉल्व्ह करून देतो. ओके, म्हणजे तुमच्याकडे सगळे स्वतः तुम्ही अनुभव घेतले? हो. तसं काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता बाहेरून जर घेतला असेल तर सर्व्हिस पण आम्ही देतो. ओके, तुम्ही 15,000 अंड्याचं जे म्हणताय त्यामध्ये त्याची मशीन खूप मोठी असते? खूप मोठी असते. हो. ती कशी पाठवता वगैरे ते टोटल फोल्डिंग येते. कस्टमरच्या घरी जाऊन ते इन्स्टॉलेशन करावं लागतं त्याचं. ओके, आता ह्या ज्या मशीनी आहेत हे ऑनलाईन मागवले तर घरपोच? हो, हे टोटल आता काही कस्टमर थोडेफार एकदम नॉमिनल अमाऊंट देऊन ते बुकिंग करू शकतात. बाकीचे कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे मागवू शकतात. काही प्रॉब्लेम नाही त्याचा. आणि ह्याला एक्स्ट्रा कॉस्ट लागते का ट्रॅव्हलिंग? नाही, सगळे एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आम्ही डिलिव्हरी करतो ऑल इंडियामध्ये. म्हणजे डिलिव्हरी चार्जेस घेत नाही? डिलिव्हरी चार्जेस घेत नाही. ओके, म्हणजे ह्या 4 मशीनी सेम? हो, सेम मॉडेलमध्ये. आणि ज्या कस्टमर म्हणजे ज्यांच्याकडे लाईट वगैरे जाते, जास्त लाईटचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर ते हे मशीन परचेस करू शकतात. हे मशीन कसं आहे, लाईटवर पण चालते आणि बॅटरीवर पण चालते. ओके, जरा हे मशीन आम्हाला चालू करून दाखवा. हे एकदम डिजिटल मीटर आहे. इथे टेम्परेचर, इथे ह्युमिडिटी ऑलरेडी सेट केले असते आपण. आणि हे करंट टेम्परेचर, आतमध्ये टेम्परेचर एवढं आहे, आर्द्रता इथे आहे असं आहे. आणि हे ड्युअल पॉवर आहे. याच्यासोबत कस्टमरला एक ड्रिंकर फीडर फ्रीमध्ये मिळून जाते नंतर पिल्ले निघल्यानंतर. हो. आणि ह्यामध्ये हे कॅन्डलिंग टॉर्च आहे. अजून हे ड्युअल पॉवरसाठी हे बॅटरीची वायर येते. फक्त कस्टमरने काय करायचं, लाईट जर गेली तर ते फक्त इथे कनेक्ट करून हे बॅटरीला वायर लावू शकतात. एकदम म्हणजे कसं ह्या मशीनचं वापरायला एकदम सोपं आहे. हो. आणि हे किती व्होल्टेजची बॅटरी लागते? हे 12 व्होल्ट वाले एकदम छोटीशी बॅटरी पण चालून जाते हे. ओके. यात किती अंडे बसू शकतात? हे 200 अंड्याचं मशीन आहे. हे पण 200 अंडे? हो. ओके, आता हे मॉडेल तुम्ही दाखवलं तसं सेम हे कमी क्वांटिटी? हो, फक्त हे कमी क्वांटिटीमध्ये. हे 128 अंडे देते, हे 64 अंडे देते. त्यामध्ये किती बसतात? ह्याच्यामध्ये 200, जवळपास 200च्या आसपास अंडे बसतात. ते कसं आहे माहिती आहे, काय अंडे छोटे असतात, काय लहान मोठे असतात, त्याच्यावरती असते. 200 जवळपास असे बसतात. हो. मग ते हे किती 75? हो. हे नंतर 128 अंड्याचे येते. 128 ते 130 पर्यंत पकडून चालायचे. हे 64 ते 70 पर्यंत पकडून चालायचे. ओके. हो. टोटल हे 3 आहेत. हे फक्त तुम्ही सांगितले की इन्व्हर्टरवर चालू शकतात? हो. म्हणजे बॅटरीवर? म्हणजे आता कसं आहे, जे आता फार्मर जे आहेत ना, काही ठिकाणी कसं लाईटचा वगैरे भरपूर प्रॉब्लेम असतो. त्यांच्यासाठी एकदम चांगलं मशीन आहे हे. ड्युअल पॉवर म्हणतात त्याला. म्हणजे बॅटरीवर पण चालते आणि लाईटवर पण चालते. ज्यांच्याकडे 5-10 अंडे पडतात ते पण हे परचेस करू शकतात. 4-5 दिवस अंडे स्टोअर करून ह्याच्यामध्ये टाकून दिले, 1-1 कप्पे भरू शकतात ह्याच्यामध्ये. आता एक पलीकडचं जे आहे म्हणजे तुम्ही ते इन्व्हर्टरवर नाही का चालू शकता? हे इन्व्हर्टरवर चालतात पण बॅटरीवर चालत नाहीत.
पण त्यांच्यासाठी सेपरेट इन्व्हर्टर घ्यावं लागेल. 2 तास बॅकअप आहे, पण 2 तासापेक्षा जास्त 2-3 तास जर लाईट जास्त असेल तर मग ते इन्व्हर्टर घ्यावं लागेल त्यांना. हो. ह्याची काय प्राइसिंग आहे? ह्याची प्राइसिंग का, ह्याची जवळपास 15,000 रुपयाच्या जवळपास जाते. म्हणजे हे प्राइस कमी जास्त होऊ शकते. आता हे 15 मध्ये छोटं मॉडेल त्याची पण प्राइस तेच का? नाही नाही, कमी कमी होऊ जाते. ह्याची एक 11,000 रुपये प्राइस आहे, ह्याची एक 7,500-8,000 पर्यंत जाते. त्यामध्ये ट्रॅव्हलिंग फ्री? हो, ट्रॅव्हलिंग फ्री राहते आणि ऑल इंडियामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी फ्री करतो आपण. आता हे जे आहे नंतर हे मॉडेल आपलं नवीन मॉडेल आहे, 48 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. हे पण सेम येते, पण फक्त अंडी फिरायचं सोडं सिस्टम वेगळं आहे. लेफ्ट राईट फिरतात. ड्युअल पॉवर आहे, बॅटरी पण चालते. याच्यामध्ये एक ड्रिंकर एक फीडर फ्री मिळून जातो. काही युजर मॅन्युअल पण मिळते. हे वाचून कस्टमर मशीन ऑपरेट करू शकतात. ओके, एकदम सोपं आहे ऑपरेट. नवीन लोक करणार आहे स्टार्टिंगला हे यूज करू शकतात? हो, यूज करू शकतात. हे म्हणजे एकदम वापरण्यासाठी एकदम सोपं आहे. ओके, म्हणजे सुरुवातीच्या शेतकऱ्या म्हणजे ज्यांना सुरुवातीला कोंबडी पालन करा त्यांनी हे परचेस करू शकतात. हे इन्क्युबेटर म्हणजे 64 किंवा 48 किंवा हे आपले सेमी ऑटोमॅटिक वाले इन्क्युबेटर आहेत. हे आपले एकदम कमी रेटवाले इन्क्युबेटर आहेत. ह्याच्यामध्ये कसं आहे, फक्त एक 60 वॅटचा बल्ब लावायचा कस्टमरनी आणि खाली सेंटरला पाणी ठेवून द्यायचं. ओके, आणि सगळ्या साईडून अंडे ठेवायचे. ह्याच्यामध्ये 70 ते 80 अंडी बसतात. ह्याची किंमत फक्त 2,000 रुपये किंमत आहे. ओके, हे पण ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी मिळून जाईल. हे 2,000 रुपये कमीत कमी आपल्याला? हो, कमीत कमी 2,000 रुपये पासून स्टार्ट आहेत आपल्याकडे. ओके. हो. तर साधारणपणे तुम्ही आतापर्यंत इन्क्युबेटर बनवले, त्यातलं सक्सेस कोणतं वाटतं तुम्हाला जास्त? सक्सेस तर सगळे सक्सेस आहे, ते कस्टमरवर डिपेंड राहते ऑपरेट कसे करतात. म्हणजे त्याच्यामध्ये डेली पाणी वगैरे चेक करणे. आता मोठ्या मशीनला तर कसं येतं, डायरेक्ट नळाचं वगैरे कनेक्शन ते देऊन कंटिन्यू पाणी ऑटोमॅटिक घेते मशीन. पण हे जे सारे इन्क्युबेटर आहेत ह्याच्यामध्ये पाणी वगैरे सकाळी स्वतः टाकावं लागते. फक्त मॅन्युअल पाणी फक्त हो, पाणी फक्त मॅन्युअल एकदा टाकावं लागते. ओके, ज्याला आता हे इन्क्युबेटर वापरायचं माहित नाही किंवा ते नवीनच घेतात तर त्यांच्यासाठी आपण कसं केलं माहिती आहे, ज्या कस्टमरला काही समजत नाही ना, आपण एक युट्यूब चॅनल काढला आहे मेट्रो इन्क्युबेटरच्या नावाने. त्याच्यामध्ये आम्ही सर्व प्रोडक्टचे एक एक करून व्हिडिओ टाकले आहेत. त्याच्यावरून ते व्हिडिओ बघून किंवा आम्हाला कॉल करून आम्ही माहिती सांगेन किंवा ते व्हिडिओ बघून सर्व माहिती त्याच्यामध्ये घेऊ शकतात. तुमच्याकडे जे इन्क्युबेटर भेटतात त्याला वॉरंटी गॅरंटी काय देते का? आता टोटल सगळ्या इन्क्युबेटरला 1 वर्ष वॉरंटी आहे इलेक्ट्रिक पार्टसाठी. आणि हे जे इन्क्युबेटर आहेत ना इकडचे, इथून 4 मॉडेलला बॉडीसाठी 10 वर्ष वॉरंटी येते. आणि ह्या एक 5 प्रोडक्टला बॉडीसाठी आणि इलेक्ट्रिक पार्टसाठी 1 वर्ष वॉरंटी येते. ओके, त्याची जी बॉडी आहे ती हे जे आहे हो हो, अल्युमिनियमची बॉडी येते. आणि जे आपले मोठे प्रोडक्ट आहेत ना, म्हणजे 600, 1200, 2000, त्यांना पण बॉडीसाठी 10 वर्ष वॉरंटी येते, इलेक्ट्रिक पार्टसाठी 1 वर्ष वॉरंटी येते. आणि 1 वर्षापर्यंत सर्व्हिस वगैरे सर्व फ्री राहते. ओके, तुम्ही स्वतः जाऊन इन्स्टॉलेशन करता की तसं काय? नाही, आता जे मोठे प्रोडक्ट आपले आहेत 600, 1200, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे कस्टमरला पे करावं लागतं. त्याचे म्हणजे ते मोठी साईज राहते ना भरपूर, त्याच्यामुळे. हो. आणि ज्यांना कमर्शियल करायचं ते मोठे प्रोडक्ट खरेदी करू शकतात. बरोबर, जास्तीत जास्त ते 15,000 पर्यंत. 15,000 पर्यंत. हो. आणि नंतर पिल्लांसाठी लागणारं चिक गार्ड, ड्रिंकर, फीडर, वॅक्सिन, सर्व काही माहिती आम्ही देतो. आपल्याकडे प्रोडक्ट पण आहेत, ते परचेस पण करू शकतात कस्टमर. इन्क्युबेटर सोबत तुमच्याकडे अजून काय उपलब्ध आहे? इन्क्युबेटर सोबत आपल्याकडे पहिल्यापासून म्हणजे जे इन्क्युबेटर पिल्ले काढण्यासाठी अंडे मिळतात गावरांचे, इन्क्युबेटर मिळते. पिल्ले निघाल्यानंतर आपल्याकडे चिक गार्ड मिळते. चिक गार्ड झाल्यानंतर त्यातील ड्रिंकर फीडर मिळतात आपल्याकडे. नंतर वॅक्सिन, सर्व काही आपल्याकडे मिळून जाते. ए टू झेड. हो हो, म्हणजे वरून ब्रुडर येतो त्याला, इलेक्ट्रिक ब्रुडर, गॅस ब्रुडर, सर्व काही आपल्याकडे मिळून जाते. आणि जे कस्टमर म्हणजे असं बँकेमध्ये लोनची फाईल वगैरे करतात ते पण आपल्याकडे कोटेशन वगैरे घेऊन ते बिझनेस सुरू करू शकतात. जर मोठ्या क्वांटिटीत घेतात त्याला लोन वगैरे ते? हो हो. आणि ज्या कस्टमरला EMI वर पाहिजे त्यांच्यासाठी पण आपल्याकडे ऑप्शन आहे. क्रेडिट कार्ड असेल तर EMI पण होऊन जाते. आणि कुणाला असं सबसिडी वगैरे भेटते का? हो, सबसिडी मिळून जाते ना. सबसिडी आहेत का? आहेत. आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 3-3 कस्टमरला ते मिळून जाते. ते त्यांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन इन्क्वायरी करायला पाहिजे. ओके ओके. भरपूर सबसिडी आहेत पण ते आपल्याकडे कोटेशन यूज केलं का ते बरोबर मिळून जाते. आणि कोटेशन यूज करून बँकेमध्ये पण त्यांची लोनची फाईल वगैरे होऊन जाते. हो. आता तुम्ही साधारणपणे आता सगळ्यात छोटं जे इन्क्युबेटर यूज केलं तर त्यातून किती पिल्ले तयार होऊ शकतात? आणि इन्कमच्या दृष्टिकोनातून? आता इन्कमच्या दृष्टिकोनातून समजा हे कस्टमरने समजा हे आपलं आता 128 इन्क्युबेटर परचेस केलं, ह्याच्यामध्ये समजा आपले 120 110 पिल्ले निघाले, एक 10 जरी मॉर्टॅलिटी झाली तर 100 पिल्ले जर त्यांचे राहिले, कंटिन्यू 6 महिने त्यांचे पिल्ले काढत राहिले. आता 6 महिन्यानंतर पहिली बॅच आपली विकायला येणार, कंटिन्यू 100 पिल्ले पक्षी त्यांची विक्रीसाठी येतील. कंटिन्यू महिन्याला 50,000 रुपये त्यांचं ते सुरू राहील.
एक 50% जरी खर्च पकडला तरी 25,000 तर त्यांचे कुठेच गेले नाहीत महिन्याला. हो महिन्याला. ओके, म्हणजे एका बॅच मागे किती रुपये मग? एका बॅच मागे 25,000 म्हणजे एकदम जास्तीत जास्त खर्च पकडला आपण 25,000. 25,000 एकदम प्रॉफिटमध्ये राहतात त्याचे एका बॅच मागे. एका बॅच मागे. ओके, हो. साधारण आणि ह्याच्यामध्ये कस्टमर बटेरचे, कोंबडीचे, बदकचे कोणते पण पिल्ले काढू शकतात. असं नाही की फक्त कोंबडी. हो, सर्व सर्व कोणते पण. ओके, देशीचं पण. हो हो हो. ओके, तर मग शेवटचा सल्ला काय सांगू शकताय? ज्या तुमच्याकडेच का इन्क्युबेटर लोकांनी घ्यावं? कारण बऱ्याच युट्यूबला बरेच आता तुमचं सगळ्यांना बरेच म्हणजे भरपूर लोक विकतात. बरोबर. आता कसं आहे माहिती आहे, प्रत्येकाची क्वालिटी वेगळी येते. आता आमच्याकडे जे येतात ते अल्युमिनियम पॅनल शीटमध्ये आम्ही इन्क्युबेटर बनवतो. आमची म्हणजे क्वालिटीच पूर्ण वेगळी. कस्टमरनी काय करायला पाहिजे, आता सगळे तसं आमच्याकडे जे आम्हाला नियम नाही, बाहेर पण जाऊन चौकशी करून बघून या. तसं काय रेटमध्ये पण डिफरन्स आणि क्वालिटी वगैरे बघून या तुम्ही. आणि सर्व्हिस वगैरे. हो, आम्ही ऑल इंडियामध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये. म्हणजे बरेच दिवसापासून तुम्ही करता त्यामुळे तुम्हाला अनुभव आले. हो हो हो, अनुभव आले. तुम्ही सुरुवातीला जे इन्क्युबेटर तयार केला आणि आता केला त्यामध्ये अपडेट काय करत? अपडेट आम्ही बॉडीमध्ये अपडेट केला. पहिल्यांदा आम्ही प्लायमध्ये मशीन बनवले होते, पण त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागला. पावसाळ्यामध्ये पण आर्द्रता वगैरे वाढत चालली, उन्हाळ्यामध्ये पण हिट वाढत चालली. त्याच्यामुळे आम्ही चेंज करत आता हे अल्युमिनियम पॅनल शीट आहे, हे भरपूर झालं यूज करत आहे आम्ही. त्याचा रिझल्ट पण चांगला आहे. त्याच्यामुळे आम्ही या बॉडीसाठी 10 वर्ष वरून त्याला सुरुवात केली. ओके, आता सगळ्यात महत्वाचं, शेतकरी किंवा ज्यांना कोणाला इन्क्युबेटर घ्यायचा ते बघतायत व्हिडिओ आपला, तर त्यांना काय ऑफर देणार? त्यांना तुमच्या चॅनलतर्फे जर कोणी आले ज्यांनी सबस्क्राईब वगैरे केलंय त्यांना आपण ह्या रेटमध्ये अजून 5% डिस्काउंट देऊ. आणि काही आता बाकी ज्यांनी आपल्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं त्यांना अजून 5% म्हणजे टोटल असं 10% आपण त्यांना डिस्काउंट देऊ. ओके, जर 5% तुम्ही नाही डिस्काउंट दिला तुमचा व्हिडिओ डिलीट केला जाईल. हो हो हो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणणार की आता व्हिडिओसाठी म्हणू नका. नाही 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 नाही, तसं काय नाही. लोक सबस्क्राईब करून येतील तुमच्या. हो, सबस्क्राईब तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल 5% डिस्काउंट. आपल्या चॅनलला सबस्क्राईब मेट्रो इन्क्युबेटरच्या नावाने चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब केले 5% डिस्काउंट. हायर रेटमध्ये तुम्ही कुठे पण रेटची इन्क्वायरी करा, ते रेट दाखवायचा, त्याच्यामध्ये 10% डिस्काउंट घ्यायचा. ओके, शेतकरी मित्रांनो बघा, म्हणजे आपल्या चॅनलमुळे तुम्हाला एक ऑफर सांगतो. आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि यांच्या व्हॉट्सअपला पाठवायचं. आणि ह्यांच्या चॅनलची लिंक तुम्हाला ते देतील किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल, ते पण सबस्क्राईब करायचं आणि त्यांना पाठवायचं आणि 10% डिस्काउंट त्यांच्याकडून घ्यायचा. तर सर, तुम्ही खूप छान मुलाखत दिली. तुम्ही तरुण आहात, असाच व्यवसाय पुढे चालवत राहा. शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाची चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करा. यासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.